नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आशु, तुम्ही बघता आशु 7164 यूट्यूब चॅनल. सगळ्यात पहिले ना तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. कारण का आज 2 तारीख आहे, दसरा आहे आणि आता काहीतरी आहे ना 5 वाजलेत. जे दसऱ्याचे जे गाडीचं जे पूजन आहे ना ते आम्ही आहे ना, हे फॉग आलं अक्षा हे कर ना, AC चालू कर. दसऱ्याचं जे पूजन आहे ना ते आम्ही सकाळीच केलं. म्हणजे जे गाडी वेडी पुजायचं असतं ना ते आम्ही सकाळी केले. ही जी गाडी आहे ना जी तुम्ही बघताय हुंडाई कंपनीची वेन्यू आहे आणि वेन्यू एस मॉडेल पेट्रोलमध्ये 1.2 ही जी गाडी आमची. गाडीने तर थोडंफार आम्हाला वैताग दिलं आहे. कसा वैताग दिला आहे ना त्यासाठी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे ना मी ह्या गाडीबद्दलची आहे ना एक व्हिडिओ टाकली, ती जाऊन बघा. कारण का पेट्रोलमध्ये ॲव्हरेज तर देत नाही आहे आम्हाला थोडंफार. त्यामुळं यार माझा थोडासा प्लॅन आहे या गाडीसोबत वेगळाच काहीतरी. तर आता जे आहे ना पावसाचं तर खूप वातावरण झालं आहे यार. दसऱ्यापर्यंत पण पाऊस पडतो यार, मला समजत नाही काय विषय आहे दसऱ्यामध्ये. झालं की आता भरपूर पडला पाऊस, आता तरी थांबलं पाहिजे पावसाने, पण पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते. दसऱ्यामध्ये पण पाऊस पडतो ना त्यामुळं यार थोडंसं आहे ना खराबसं फील होतं. कारण का जर ऊन असेल ना की उन्हामध्ये काय होतं सगळीकडे म्हणजे असं आहे ना हे असतं. पावसामध्ये ना एवढा अंधार होतो ना. आता बघा ना किती अंधार झालं आमच्याकडे. पावसाचं आहे ना खूप खतरनाक वातावरण आहे. तुमच्याकडे कसं आहे मला सांगा. थोडंसं पेट्रोल टाकून घेऊ. 500चं करा. E20 आहे का साधं पेट्रोल आहे? साधंच आहे ना. E20 अजून आलं नाही का? हा का, साधं आहे तर चांगलं आहे. हा टाका. रेट काय? 104 133 डेन्सिटी 75. वातावरण तर आहे, पाऊस येण्यासारखंच आहे. मला ही गाडी का आवडली ना तुम्हाला मी सांगू. कारण काय ना ह्या गाडीचं इंटेरियर बघा यार, किती प्रीमियम इंटेरियर ना ह्या गाडीचं. त्यामुळे ना मला ही गाडी जरा आवडली. कारण काय ना मला कसं असतं माहिती का, ही गाडी जर मला आहे ना खूप आवडायची, पण ह्या गाडीचं जे होतं ना एर्टिगाचं इंटेरियर एवढं खास नव्हतं. त्यामुळं नाहीतर मी जर आहे ना घेणार होतो तर एर्टिगाच घेणार होतो. पण मला मेन काय असतं माहिती का, जेव्हा आपण ह्या कॅबिनमध्ये बसू ना त्या कॅबिनमधली जी मजा आहे ना ती मेन असते. कारण का 1-2 तास आपण कधी गाडीमध्ये असतो आणि मग गाडीमध्ये जर असं बेसिकचं जर इंटेरियर असेल ना तर त्याला मजा नाही आहे. इथून लेफ्ट समोर डोंगर बघा यार. पावसाचं आहे ना वातावरण झालं आहे ना त्यामुळे ना थोडासा मूड माझा गेला यार. खरंच पावसाने आहे ना खूप खतरनाक वातावरण बनवलं आहे. गाडी जे चालवत आहे ना ते आमचे ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर तुमचं नाव सांगा, अर्ध नाव सांगा, पूर्ण नका सांगू. बोला तुमचं नाव सांगा सुंदरसं. काय आहे तुमचं नाव जे तुमच्या आईवडिलांनी ठेवले तुमच्यासाठी खास? माझं नाव अक्षय आहे. अक्षय, ओके. आणि तुम्ही कोणाला ड्रायव्हर जर पाहिजे असेल माझ्यासारखा प्रोफेशनल ड्रायव्हर, हां प्लीज कॉन्टॅक्ट करा मला. हो, व्ह्यू बघ केवढा भारी आहे, खतरनाक. तर तुम्ही किती सॅलरी घेता तेवढं सांगा चला आमच्यासाठी. महिन्याची इन्कम आहे 1 लाख रुपये. ओ सॉरी, एवढे आम्ही प्रोफेशनल ड्रायव्हर नको आहेत आम्हाला रिक्षा चालवणारा पण चालून जाईन. एवढे प्रोफेशनल नको आहेत आम्हाला. तुमच्या ड्रायव्हिंग स्किलवरून समजतंय तुम्ही खूप प्रोफेशनल आहेत. 1 तास लागतोय तर मी अर्ध्या तासात पोहोचवतो. माणसाला का गाडीला? हा माणसाला पण अच्छा, आणि गाडीला माणसाला पण गाडीला पण. ओके. व्ह्यू बघा यार मित्रांनो केवढा भारी आहे. मी ज्या जागी आलोय ना ती तुम्हाला जागा सांगून कोणची आपल्या महाराष्ट्रात यार अशा जागा तुम्हाला सगळ्या जागी बघायला भेटेल. कारण का महाराष्ट्र आहेच तेवढा सुंदर यार, काय बोलायचं त्या बाबतीत. माझ्या गाडीचं इंटिरियर तुम्ही सांगा कसं आहे. खरं तुम्हाला काय वाटतं माझ्या गाडीच्या इंटिरियर बाबत आहे ना ते मला सांगा. आणि असं आहे ना माझं आउटफिट आहे काय म्हणतात रे आपलं जे असं. अच्छा, आउटफिट आहे असा काहीतरी माझा, बघू शकता यार. हे नेकरेस्ट तिकडचं पाठीमागं कोणी लावलं काय माहिती कोणी लावले. ह्याचं लावलंय. कोणी लावले सांग मला. नाही मी नाही लावलंय. मी ह्याचं नाही लावलं. त्या दिवशी मी गेलो ना त्या दिवशी मी बघितलं ह्याचं पण लावलं. मी नाही लावलं. थोडासा होता यार. आमचा ड्रायव्हर खूप चांगला आहे, खूप त्यात चांगले गुण आहेत. असे कुणाला पण गाडीत नाही बसवत तो. समजने वाले को इशारा कॉपी आहे. हा यार, हे डायलॉग तर आहे ना हर एक जागी फेमस झालाय. सगळी लोक व्हिडिओज का घेतात मला तेच समजत नाही. हे बघ मी तुला सांगतो ऐक.
जी म्हणजे नाही का, ज्या लोकांना समजा ब्रेझा घ्यायची असेल, ज्यांना क्रेटा घ्यायची असेल, किंवा ज्या लोकांना ह्याच्या जी मिड साईडची SUV आहे ना ती जर घ्यायची असेल ना, चष्मा नको घालू, चष्मा काढ, मोठा तू हिरो नको, ज्यांना मिड साईडचं SUV जर घ्यायची असेल ना ती वेन्यूकडे का जातात तुला सांगू, कारण का वेन्यूचं आहे ना एवढं चांगलं इंटिरियर, गाडीचा एवढा चांगला लुक, आणि ज्यांना CNG पाहिजे ना तर मग ती ब्रेझाकडे जातात. आता मला क्रेटा पाहिजे होती तर मी वेन्यूकडे आलो, कारण का वेन्यू माझ्या बजेटमध्ये बसत होती, प्लस मला हुंडाईची गाडी भेटत होती आणि मला हुंडाईची गाडी पाहिजे होती, त्यामुळं मी वेन्यूकडे आलो. वेन्यूचं इंटिरियर चांगलं आहे, लुक चांगला आहे आणि माझ्या बजेटमध्ये होती, त्यामुळं मला वेन्यू एकदम परफेक्ट वाटली, म्हणून मी वेन्यू घेतली. आणि काही लोक आहेत ना, मी जर बघितलं ना, ज्यांना म्हणजे काही लोकांना ब्रेझा पण घ्यायची, पण ती ब्रेझावरून पण वेन्यूवरती शिफ्ट झालेत का, कारण सांगतो तुम्हाला, वेन्यूचं जे इंटिरियर आहे ना हे खूप म्हणजे नाही का प्रीमियम वाटतं. जसं मारुतीचं जर इंटिरियर पाहिलं ना तर एक बेसिकचं इंटिरियर आहे ना हर एका गाडीमध्ये आहे. आणि आपली जी नाही का म्हणजे समीरची पण आपण गाडी बघितली ना, त्या बलेनोमध्ये पण आहे ना, म्हणजे आमच्या मित्राकडे एक बलेनो आहे, त्या बलेनोमध्ये पण आहे ना, जर बसलं ना, आता समजा आमच्याकडे ही हुंडाईची आहे, हुंडाईमधून जेव्हा आम्ही त्या मारुतीमध्ये बसतो ना तर थोडंसं फील आम्हाला आहे ना वेगळा वाटतो. त्यामुळे यार मारुतीची गाडी आहे ना, जर ॲव्हरेज वाईज चांगली खूप गाडी आहे ना, खूप चांगली आहे, पण यार तो थोडासा आहे ना, मला थोडं बिल क्वालिटीवरती जरा जायचं होतं आणि प्रीमियमनेसमध्ये जायचं होतं ना, त्यामुळं मी वेन्यूकडे गेलो. इलेक्ट्रिक पण बेस्ट आहे यार. हां, एवढ्या रानात लोक इलेक्ट्रिक घेऊन येतात, विचार कर, एवढं जंगल आहे. चार्जिंगचं पण तिथं टोचन करायला लागेल, बाकी काय उपयोग नाही. तो विषय आहे ना, टोचनचे पैसे वेगळे प्लस हेडॅक वेगळा, परत जिथं नेटवर्क नसेल तर तिथं रात्र घालवायला लागेल. ओके, हा यार ते तर विषय. आता हा संध्याकाळचा टाइम आहे, त्याला समजा रेंज नाही भेटली, काय करणार भाई तो? काय करणार आहे? मदत फक्त भाई जी समजा रस्त्याने जाणार आहेत त्यांनीच जर मदत केली तर केली, पण गावाकडची लोक यार मदत करतात, काही असलं तरी त्याला म्हणतात चल बाबा गाडी लाव इथे, चल आमच्या इकडे राहा मस्त. पण मग तो पण म्हणून यार मी खरं इलेक्ट्रिक गाडी घेऊन थोडंसं पस्तावलं झालंय, बाबा थांब फॉर्च्युनरवाला आलाय. रुतबा कमी झाला नाही पाहिजे तर फॉर्च्युनर घेऊन गेली, गाडी उतरली नाही पाहिजे, फॉर्च्युनरवालीची गाडी नाही उतरली पाहिजे, रुतबा कमी नाही पाहिजे, ड्रीम गाडी आपली पाहिजे, भले ती आपली नसू दे. येईल कधी ना कधी तरी माणसाच्या आयुष्यात. ए हॉर्न दे बा, बोला. कुत्र्यांचं यार मला समजत नाही रस्त्याच्या मध्येच. नक्की पाहुण्याला डरलाय की सत्कार करतो, पाहुण्याला डरलाय की नक्की सत्कार करता तुम्ही. अक्षा काय फिलिंग आहे? अक्षा काय फिलिंग आहे? हा, हॅपी दसरा आणि सगळं विसरा, काय आयुष्यात फक्त आम्हाला विसरा. आम्हाला विसरा. जय श्रीराम. हे दाद्या, अरे मोठं पान तरी द्यायचं, एवढं बारीक दिले मला, काय राहू. हे मोठं पान पाहिजे मला ते. पैसे संपले, पैसे संपले मोठं पान नाही. हॅपी दसरा, हे घे हॅपी दसरा. नो, काकाकडून अजून सध्या दसऱ्याचा पप्पाकडेच जायचंय गड्याला. हे दाद्या मोठं पान दे भाई, मी तुला एवढं चांगलं पान दिलं आणि तू मला असं पान दिलंय, रॉंग आहे गोष्ट ही. मोठं पान देऊ ना. ए अरे मोठं पान पाहिजे ना. अरे दाद्या, एवढी वाईट अवस्था. नाही हे नाही, हरिपत्ती ते हरिपत्ती 500ची. हे पण 500ची नोट पण सेम आहे त्यासारखीच आहे. ती दे दाद्या, ती दे मला, ही नको, ह्याची व्हॅल्यू नाही आहे मार्केटमध्ये, ती दे. माझी आहे. पाल्यावर वाला काय तुम्ही कोण आला? दोघच. यस, अजून किती येणार? हे अरे आमच्या सरपंचला पान दे दाद्या, पान दे. सरपंचला पान पहिले मी देणार, पान दे इकडं. अरे एक दे ना तू. अरे एक दे. अरे एक पान दे दाद्या.
अरे भाई युट्यूबला टाकायचंय इकडे हे पांदे अरे पांदे ना राजा हीच दोस्ती का हे ते थांब ते पांदे फाटलेले एवढं बारीक पाणी एवढं ओरिजिनल पाणी भाऊ हे बघ वाळलेले जाऊ दे पण भाई माझं मन तर तुझ्यासाठी चांगलं आहे ना की वाळलेले नाही सुकलेला पण नाही मध्ये यायची हा माझा मित्र अरे ऐक माझं युट्यूब चॅनल बनायच्या आधीच डेड होणार आहे माहिती का आज आज मी मीटअप ठेवलाय का माझ्या युट्यूब चॅनल मध्ये एवढी पब्लिक आली मीटअपला हॅलो लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब मी मीटअप ठेवलाय वाटतं आज एवढी पब्लिक आली राहू दे बोलायचं राहू दे तुझ्या भावना पोहोचल्या माझ्यापर्यंत आज आमच्या चॅनलला 1 सबस्क्राईब झालाय त्याच्यामुळे मीटअप झालाय साई ऑडिओ साई नाही ओम ओम ऑडिओ साई ऑडिओ आहे ना नाही हे दादा नाव काय साऊंडचं ओम साई ऑडिओ साई ऑडिओ नाही साई नाही अरे नाही श्री 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 ऑडिओ श्री ऑडिओ किया आणि ती कोणती तरी आता काढली ना ती नवीन. महिंद्राची हा, महिंद्रा. 300 तिची आणि हिची लाईट सेम वाटते थोडीशी ना Back कनेक्टिंग डिक- पाठीमागची डिक्की आणि ते सेफ पण एकदम मला तेच वाटलं की महिंद्राची नाही का SUV 300 आहे पण ही कियाची आताची नवीन सोनेट वेन्यूची पण अशीच कनेक्टिंग आहे पण असं नाही एकदम खाली असं क्रॉस नाही ती पण या दुःखामध्ये चालवायला आहे ना थोडंसं प्रॉब्लेम लय आता ठीक झालं आता नाही तर तिकडं पाठीमागं आहे ना लय खतरनाक प्रकारचं दुःख होतं पण पाऊस पण नाही ना आज पाऊस पण नाही पडला पण हा जो एरिया आहे ना इथं दुःख राहतंच हर टाईम पाऊस असो या नसो मित्रांनो कार्यक्रम आहे ना जो सगळा झालाय मला थोडीशी आहे ना त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवायची होती पण ज्याची जो DJ होता तो थोडासा बिझी होता कारण का त्याला खूप त्याचे मित्रमंडळी भेटायला येत होते त्यामुळं मला थोडीशी व्हिडिओ बनवायला भेटली नाही पण DJ खूप खतरनाक आहे माझ्या अजून पण माझा कान आहे ना असं एकदम बंद झाल्यागत नाही आहे मी जे बोलतो ना ते पण मला एवढा आवाज माझा स्वतःचा येत नाही आहे व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मला माहिती आहे माझ्यासाठी तुम्ही सगळेजण नवीन आहेत प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप नवीन व्हिडिओज या चॅनलवरती येणार आहे हळू स्पीड वगैरे नवीन व्हिडिओ आपल्याला ह्या चॅनलवरती येणार आहेत त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय ना जाऊ नका आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी पण येणार आहे दिवाळीच्या पण ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभेच्छा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो